मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा आणि सोमवारी होणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे। आज जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरातील स्टेशन चौक येथे मॉक ड्रिल संपन्न झाले। यामध्ये दंगल नियंत्रणाची प्रात्यक्षिके संपन्न झाली। त्यानंतर स्टेशन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पथसंचलन करण्यात आलं। कोणीही कायदा हातात घेऊ नये, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आगामी सण आणि उत्सव शांततेत पार पाडावेत असं आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी केलं। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच आहे। पाडवा आणि ईदच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील स्टेशन चौक येथे पोलिसांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करत स्टेशन चौक, बदाम चौक, रिसाला रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पथसंचलन केले। यावेळी शहर विभागाचे उपअधीक्षक विमला यम, पोलीस निरीक्षक संजय मोरे, किरण चौगुले, सूरज बिजली, सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, कॉन्स्टेबल सहभागी झाले। यावेळी बोलताना अधीक्षक घुगे म्हणाले की आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील स्टेशन चौक येथे मॉक ड्रिल संपन्न झाला। आम्ही संदेश देतो की सर्वजण सुरक्षित आहेत। पुढील सण उत्सवाच्या काळात पोलीस दल सज्ज आहे। कोठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये, चुकीचा संदेश पसरवू नये, कोणत्याही जातीय भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आज या ठिकाणी स्टेशन चौकात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये आम्ही नागरिकांना हा संदेश देतो की आपण सर्वजण सुरक्षित आहात। आगामी सण उत्सवामध्ये पोलीस दल सज्ज आहे। योग्य तो बंदोबस्त आणि खबरदारी आम्ही घेत आहोत। सर्व नागरिकांना माझं हे पण आव्हान असणार आहे की आपण कुठेही अफवांवर विश्वास ठेवू नका। आपल्याकडून कुठेही कायदा हातात घेण्याची कारवाई होऊ नये। आपण चुकीचा संदेश प्रसारित करू नये, जेणेकरून कोणाच्याही जातीय धार्मिक भावना दुखावल्या जातील। मी सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्तानं, नवीन वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि रमजान ईदकरिताही आपल्या सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आपण रूट मार्चचं आयोजन हे स्टेशन चौकपासून सुरू करत आहोत। बदाम चौक आणि त्यानंतर मारुती चौकापर्यंत आपण हा रूट मार्च घेणार आहोत, जेणेकरून सांगली शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वसाहत आपण त्या ठिकाणी कव्हर करत आहोत।